महागून एक जणांना टोला टाकला. पाईप मोठा पाईप टाकला आणि पुन्हा दुसऱ्याने हिकून टाकला. मग ते असं करून असं खाली असं पळला खाली पडल्यावर वरून त्यांनी मारलं त्यांनी. वाल्मिक कराडच्या बातम्या आणि व्हिडिओ का बघतोस असं म्हणून ज्या दोन तरुणांनी अशोक मोहितेला मारहाण केली होती त्याचे वडील आपल्यासोबत आहेत. मग सांग की काय नेमकं घडलं होतं इथे? नेमकं काय नाही घडायला त्याला तिथं बसलेला होता. तर बसलेल्याबद्दल त्यांनी काय केलं आले आणि चौकाशी आपली त्या दुसऱ्या त्या इलिंगवाल्याला चौकाशी केली आणि त्याला मारलं. बाहेर निघायचा प्रयत्न होता ते अशोक. पण त्याला काय केलं बाहेर हे झाल्याबरोबर ते मला काहीतरी फायजीर म्हणला ते काटा घेण्याच्या नादात ते असं फिरल्याबरोबर महागून एक जणांना टोला टाकला. पाईप मोठा पाईप टाकला आणि पुन्हा दुसऱ्याने हिकून टाकला. मग ते असं करून असं खाली असं पडल्यावर वरून त्यांनी मारलं त्यांनी. मग त्यांनी ताबडतोब त्यांचं लगेच ते आरोपी हे झाले पाहिजेत. काय कारण होतं महाराज? कारण काहीच नाही गपलेनं त्यांनी काम केलं. हो, पण त्याचे तक्रारीमध्ये म्हटलं की व्हिडिओ बघत होते. काय नाही तसं तक्रार काय नव्हती. त्या आधी कुठं पोराचं काय झालं असेल हे धराधरी होते त्याच्यामुळे त्यांनी ते डाऊच काढा असं झालं. अच्छा, पण तक्रार तुम्ही दिली ना? कोण दिली तक्रार? आम्ही तक्रार दिली. मग त्या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की वाल्मिक कराडचे व्हिडिओ आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या बघतोय म्हणून का बघतोस तू का बघतोस? तुझा काय संबंध बघायचा? हां, तुझा काय संबंध म्हणून लगेच त्याला चालू केलं मारायला. त्याच्या अगोदर काय झालं होतं? ह्याच्या आधीवर काय आपली किरकिर झाली असते दुसऱ्या पोरा झालं तर हे आपलं सोडासोडीत होता, बाकी काय नाही. असं झालं. मारहाण करणारे कुठले? ते गावातलीच आहेत ना मारणारी. गावातलीच आहेत मारणारी. मग त्यानंतर तुम्ही काय केलं? म्हणजे किती वेळात पोहोचला तिथं पुन्हा पोहोचलो तर आम्ही लगेच एक 10-5 मिनिटात लगेच पोहोचलो तर हे झाल्याबरोबर त्याला दवाखान्यात हे आम्ही नेलं. धारूरला नेलं. धारूरून काय त्याला घेतलं नाही. पुन्हा अंबाजोगाला नेलं. अंबाजोगाला काय हे केलं की लगेच म्हणजे ह्याला लातूरला पाठवा. त्याला अच्छा, तब्येत कशी? तब्येत काय आता सध्या बरोबर नाही. म्हणजे ते असं त्याला हे नाही आणि हालत नाही आज हे होत नाही. आणि तर आपण ऐकलं की अशोक मोहिते याचे वडील आहेत. काय घटना घडली, कशामुळे घडली, गावातील कुठल्या मुलांनी हे केलं हे ते सांगतायत. मात्र या मारहाणीनंतर अशोक मोहिते यांच्यावरती लातूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती नाजूक आहे. यापुढे पोलीस मागावरती आहेत. मात्र अद्याप ज्यांनी मारहाण केली आहे त्यांना अटक झालेली नाही आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.